आजच्या या डिजिटल युगात सर्वच जण आपल्याला सोशल मीडियावर ऍक्टिव्ह दिसतात. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्ती आज सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. आजची ही दुनिया फक्त लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात आपलं खाजगी आयुष्य पब्लिक करते. अगदी लहान मुलांपासून ते सर्वच जण आज या डिजिटल युगात त्यांच्याशी संबंधित खाजगी गोष्टी इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करताना दिसतात. अगदी 10 वर्षाचं मुलंही आज आपल्याला सोशल मीडियावर काही ना काही ऍक्टिव्हिटी करताना दिसत आहे. जसं की इंस्टाग्रामवर रील असो किंवा मग यूट्यूबवर ब्लॉग बनवणे असो. आजच्या या डिजिटल युगात सोशल मीडिया हे प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अशातच केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय जारी केलाय, ज्यामुळे आता सोशल मीडिया वापरावर काही प्रमाणात निर्बंध लावण्यात येणार आहेत. नमस्कार, वृत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत. लहान मुलांचं बालपण ही अशी स्थिती आहे जेव्हा ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मोठे होत असतात. हे ते वय आहे जेव्हा लहान मूल गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि याच वयात जर ते सोशल मीडियावर वेगवेगळी ऍक्टिव्हिटी करू लागले तर त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ लागतो. तसंच त्यांच्या वागण्यात देखील बदल घडून येतो. सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असणाऱ्या मुलांना सोशल मीडियावरचे जग जास्त आवडू लागते, तसेच ते जवळचे देखील वाटू लागते. अशा परिस्थितीत ते समाजापासून वेगळे होत जातात, ज्याची त्यांना जाणीव देखील होत नाही आणि सोशल मीडिया हेच आपलं जग असल्याचं ते समजतात. याचा सर्वात मोठा परिणाम त्यांच्या भविष्यावर तसंच त्यांच्या आयुष्यावर होतो. आजकाल सोशल गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, मात्र लहान मुलांना याची समज नसते आणि ते सोशल मीडियावर सतत आपली ऍक्टिव्हिटी चालू ठेवतात. यामुळे ते मोठ्या धोक्यात देखील अडकू शकतात. अशा अनेक घटना आजवर आपण ऐकल्या आहेत. तसंच मूल जेव्हा सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा मग रील पोस्ट करतात तेव्हा ते पुढे जाऊन डिलीट करणे अवघड होऊन बसते, कारण ऑनलाईन शेअर केलेल्या गोष्टी सहसा सगळीकडून पूर्णपणे हटवता येत नाहीत. अशा परिस्थितीत पालकांनी या गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. पालकांना देखील हे माहिती असणे आवश्यक आहे की इंटरनेटवर व्हायरल केलेल्या गोष्टींमुळे मुलांचे ऑनलाईन किडनॅपिंग होऊ शकते. म्हणजे सोशल मीडियावर शेअर केलेले मुलांचे फोटो आणि व्हिडिओ चुकीच्या गोष्टींसाठी वापरले जाऊ शकतात. अशा स्थितीत मुलांचे लहान वयात सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणे त्यांच्यासाठी तसेच त्यांच्या भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह राहिल्यामुळे मुलांना थेट सायबर बुलिंगचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो, कारण फोटो किंवा व्हिडिओवर अनेक वेळा नकारात्मक कमेंट्स येतात. यामुळे देखील मुलांचे मानसिक आरोग्य खराब होऊ लागते. पालकांनी मुलांचे सोशल मीडिया वापरावर कंट्रोल करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच पालकांनी मुलांचे सोशल मीडिया वापरावर कंट्रोल करणे गरजेचे आहे. अशा काही घटना आहेत. लहान मुलांचे फोटो अश्लील कंटेंट बनवण्यासाठी देखील वापरले जातात. काही लोक चुकीच्या मार्गाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंचा फायदा घेतात आणि लहान मुलांचे फोटो आणि व्हिडिओ एडिट करून आक्षेपार्ह वेबसाईटवर पोस्ट केले जातात, ज्यामुळे मुलांचे पूर्ण आयुष्य खराब होऊ शकते आणि म्हणूनच मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पालकांनी मध्यस्थी घेणे गरजेचे आहे. यातच आता केंद्र सरकारने एक नवीन नियम जारी केला आहे. या अंतर्गत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आता सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारने वैयक्तिक डिजिटल माहिती संरक्षण नियमाचा मसुदा जारी केला आहे. त्यानुसार पालकांच्या पडताळणीनंतरच अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर खाते उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर याविषयी माहिती दिली आहे. या मसुद्यावर 18 फेब्रुवारीपर्यंत लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. या मसुद्यात म्हटले आहे की सोशल मीडिया कंपनी मुलांच्या कोणत्याही वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्यापूर्वी पालकांची संमती प्राप्त करेल. यासाठी योग्य तांत्रिक आणि संस्थात्मक उपायांचा अवलंब करेल आणि योग्य ती काळजी घेईल. तसेच या मसुद्यात म्हटले आहे, मुलांच्या डेटावर विशेष लक्ष देण्याव्यतिरिक्त ग्राहकांच्या अधिकारांना बळकट करणे देखील महत्त्वाचे आहे. वापरकर्त्यांना त्यांचा डेटा हटवण्याचा आणि त्यांचा डेटा का आणि कसा संकलित केला जात आहे याबद्दल कंपनीकडून पारदर्शकतेची मागणी देखील या मसुद्यात करण्यात आली आहे. ग्राहकांना डेटा संकलन प्रक्रियेस आव्हान देण्याचा आणि डेटा वापराबद्दल स्पष्टीकरण विचारण्याचा अधिकार देखील या मसुद्यात आहे. मसुदा अधिसूचनेत असे देखील नमूद केले आहे की डेटा गोळा करणाऱ्या संस्थेनं हे तपासणे आवश्यक आहे
की स्वतःला पालक म्हणवणारी व्यक्ती ही प्रौढ व्यक्ती आहे. तसेच कंपन्यांनी डेटा नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना 250 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद देखील मसुद्यात करण्यात आली आहे. या नियमांच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी सरकार डेटा संरक्षण मंडळ स्थापन करण्याची देखील योजना आखत आहे. हे मंडळ पूर्णपणे डिजिटल नियामक संस्था म्हणून काम करेल. हे मंडळ ऑनलाईन सुनावणी देखील घेईल, उल्लंघनाची चौकशी करेल, दंडाची अंमलबजावणी देखील करेल. दरम्यान नियम जारी करून सरकारने याबाबत लोकांचे मत मागवले आहे. 18 फेब्रुवारी नंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये लोकांचे मत विचारात घेतले जाईल. दरम्यान काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक आणले होते. हे विधेयक सिनेटमध्ये पाठवण्यात आले असून सिनेटने या विधेयकाला मंजुरी दिली तर असा कायदा लागू करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरेल. एकंदरीतच मुलांच्या वाढत्या सोशल मीडिया वापरावर तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. तसेच 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरणे पूर्णपणे बंद करण्याचा कायदा देशात लागू केला पाहिजे का? तसेच लहान मुलांचे रील, फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्यासाठी पालकांविरुद्ध काही कायदा आणायला हवा का? याबद्दल देखील आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि पाहत राहा वृत्तम मराठी.